वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूरच्या इतिहासातील एक महत्त्वाचा साक्षीदार असलेला आणि 100 वर्षांहून अधिक काळ सेवा दिलेला ब्रिटिशकालीन रेल्वे पूल अखेर इतिहास जमा झालाय। 1922 साली बांधण्यात आलेला हा जुना पूल रेल्वे प्रशासनानं आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात आणि तांत्रिक निगराणीखाली पार पडला। या कारवाईसाठी रेल्वे प्रशासनातर्फे 12 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता। गेल्या 4 दिवसांपासून या पुलावरील डांबरी रस्ता, ब्रेकर आणि जेसीबीच्या सहाय्याने हटवण्याचं काम सुरू होते। सकाळीच रेल्वे प्रशासनानं या कामासाठी 2 विशाल क्रेन, 4 जेसीबी, गॅस कटर आणि ब्रेकर्स यांसारख्या आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करत प्रत्यक्ष पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात केली। लोखंडी गर्डर क्रेनच्या सहाय्याने सुरक्षितरित्या खाली उतरवण्यात आले। या कामामुळे सकाळपासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पुढील काही तासात ती पूर्ववत होईल अशी माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक योगेश पाटील यांनी दिली आहे। 103 वर्ष जुना पूल धोकादायक झाल्यानं तो पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता। आता याच जागी सुमारे 35 कोटी रुपये खर्चून नवीन पूल उभारण्यात येणार आहे। या नव्या पुलाचं काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं योगेश पाटील यांनी सांगितलं आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।